केंद्र शासनाच्या पीएम यशस्वी PMYASASVI अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, एबीसी अँड DNT स्टुडंट्स या शिष्यवृत्ती योजनेची शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या योजनेचा लाभ लातूर जिल्ह्यातील नामांकित टॉप क्लास शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, EBC, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे। यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक एकूण उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अभय अटकळ यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळा व महाविद्यालयांना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तातडीने पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत। संस्थांमधील 100% पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर भरून घेण्याची जबाबदारी शाळा व महाविद्यालयांनी पार पाडावी, असे त्यांनी म्हटले आहे। तसेच एकही पात्र विद्यार्थी केवळ माहितीअभावी किंवा अर्ज न भरल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी विशेष जनजागृती करून विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे। पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत भरून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे।